पूर्व भागातील एकमेव उद्यान म्हणजे महर्षी मार्कंडेय उद्यान या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी मद्यप्राशन करण्यासाठी येत जात असलेले दिसत होते। या निमित्त गेल्या आठवड्यात गंगाजल योग न्यूज चॅनलच्या माध्यमातून दारू अड्डा बंद व्हावा याविषयी आपण बातमी प्रसारित केली होती। तर याची दखल सोलापूर महानगरपालिकेचे उद्यान विभागाने घेतली आहे। आता या उद्यानमध्ये स्वच्छता ठेवणे आणि वेळोवेळी झाडू मारणे आणि या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास बंदी घालण्याचा चित्र दिसून येत आहे आणि मार्कंडेय उद्यान संपूर्ण वॉल कंपाऊंडचे काम जोमाने सुरू आहे। येत्या काळात या ठिकाणी मद्यप्राशन होणार नाही। उद्यानमध्ये सकाळी वॉकिंग करण्यास मोकळा होणार आहे। वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत। लहान मुलांना खेळण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारे खेळण्या बसवण्यात येणार आहेत। यामध्ये व्यायामशाळाही सुरू करण्यात येणार आहे। महर्षी मार्कंडेय उद्यान मध्ये शिपाईची व्यवस्था 24 तास करण्यात येईल। उद्यानमध्ये अनुचित प्रकार घडणार नाही याबाबतीत उद्यान विभागाचे दिवाणजी यांनी काय म्हणले हे पाहूयात। पूर्व भागात मार्कंडेय उद्यान मध्ये त्या ठिकाणी नागरिक येतात, सकाळी वॉकिंग वगैरे करतात आणि दुपारी आणि रात्री दारू घ्यायचा आणि झाडाखाली बसायचा हा प्रकार दिसत आहे। याच्या बाबतीत तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? आता आम्ही फेन्सिंगचं काम चालू केलेलं आहे तिथं। पहिल्यांदा बाग बंदिस्त करतोय आम्ही। मग बाग बंदिस्त एकदा झाली की मग त्याच्यानंतर कंट्रोल येईल आणि या उपर जर कोणी नागरिक असं मद्यप्राशन वगैरे जर करत असेल, काही ऑब्झर्व झालं तर आम्ही वेळ पडली तर पोलिसांची मदत घेऊ आता। तर या ठिकाणी तुम्ही शिपाईची व्यवस्था केली पाहिजे ना? होय होय होय। मुळात कसं आहे माहिती का, एकदा बंदिस्त झाली ना काय की मग तिथं मग ऑटोमॅटिकली आम्ही ते माणूस ठेवणं, वॉचमन ठेवणं हे सगळं प्रॉपर करतोय आम्ही। परवा मागच्या आठवड्यात मी जाऊन आलो, फेन्सिंगचं काम चालू आहे। ज्यावेळेस बातमी लावली होती त्यावेळेस सिगारेट ओढणे आणि त्यांना जर विचारलं तर आम्हाला विचारणारे कोणीच नाही या ठिकाणी, असं त्यांची प्रतिक्रिया होती। नाही ते आता आम्ही बंदोबस्त करू प्रॉपर। आणि तुमची बातमी ही बाब आमच्या त्याच वेळेस लक्षात आली होती, म्हणून हे त्याला फेन्सिंग करणे, त्याचं बजेट देणे, ही जी प्रक्रिया आहे ना ती आम्ही साधारणतः त्याच्या अगोदर 1 महिन्यापासून पूर्वीच चालू केली होती। तर एकदा पूर्ण फेन्सिंग झालं ना काय की आम्ही ते कंट्रोल करू आम्ही। ज्यावेळेस आम्ही बातमी लावली तेव्हा आणि ते आम्ही करू। तुमचे जे म्हणणं आहे ते बरोबर आहे, आम्ही करू ते। नाही 100%। अरे तुम्ही चांगलंच सांगताय, काहीतरी चांगलंच सांगताय ना। समाजासाठी उपयोग व्हावा। येस खरं खरं खरं।